आई वडिलांनी जर मुलाकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे कडक कडक नजरेने बघत आहेत का त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे घटना होतात. नाही 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 फक्त आई वडिलांनी दुर्लक्ष केलं असंही काही नाहीये की प्रचंड म्हणजे सोशल मीडियाचा दुरुपयोग असेल किंवा मुलांना सोशल मीडिया वापरायचा कसा याचा आपण त्यांना कोणत्याही पद्धतीचं ज्ञान दिलेलं नाही. आणि एकत्रित कुटुंब पद्धती ही काही दशकापासून तुटलेली आहे. आजी माहिती नाही, आजोबा माहिती नाही. म्हणजे ज्या जिजाऊच्या मांडीवरती माझे संभाजीराजे तयार झाले म्हणजे आजीनं असा नातू तयार केला की विश्वामध्ये बलिदान कसं करतात हे फक्त संभाजीराजांच्याकडून शिकायचं असतं. ती आजीची मांडी नाही, ती आजोबाची मांडी नाही आहे. लेकरांनी जायचं कुठं त्यांच्याही खूप घुसमट झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी म्हणजे एकत्रित आपण रोज नाही राहत तरी आठवड्यातून एकत्रित कुटुंब कसं येईल, एकत्रित कुटुंब जोपर्यंत येणार नाही, जोपर्यंत लेकरांना आजी आजोबा चुलता गुरुजन काय आहेत हे कळणार नाही तोपर्यंत लक्षात घ्या हा सोशल मीडिया तिथं येऊन म्हणजे राहणार आणि आमच्या लेकरांना या प्रत्येक व्यसनाच्या विळख्यामध्ये असेल, खोट्या प्रेमाच्या जाळ्याच्या विळख्यामध्ये असेल. लक्षात घ्या मुलांना व्यक्त व्हायला जागा कुठे? आईची मांडी नाही, बापाचा आधार नाही, आजी नाही, आजोबा नाही, मग सोशल मीडियावरती व्यक्त होतात.